नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही मैत्री विचारांची शेतकरी ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. ही मैत्री विचारांची क्लब हाऊस ग्रुपवर 5 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या टोमॅटो पीक मार्गदर्शन चर्चासत्राच्या भाग 10 पार्ट 1 मध्ये सन्माननीय श्री गोपीनाथ दिवेकर सर यांनी एकरी 4000 कॅरेट टोमॅटो उत्पादन घेण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये जसे की जमिनीची सुपीकता, लागवडीसाठी बेडची दिशा, वातावरणानुसार टोमॅटोची योग्य व्हरायटी निवड या विषयावर आणि इतरही या अनुषंगाने येणाऱ्या बाबींवरती दिवेकर सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधवांना केलेलं आहे. आता आपण पाहूयात योग्य रोप कसे निवडावे, बेसल डोस संदर्भात बेड कसे तयार करावेत व योग्य मल्चिंग पेपरची निवड कशी करावी या संदर्भात आता पुढे आपल्याला दिवेकर सर सविस्तर मार्गदर्शन करणारच आहेत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, दिवेकर सरांनी आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांना टोमॅटो पिकासंदर्भात अतिशय सविस्तर असं सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि दिवेकर सरांच्या GRD शाश्वत शेती तंत्रज्ञान या टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नुसतं टोमॅटोच नाही तर इतर पिकातही चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे आणि त्याचा फायदा आज अनेक शेतकऱ्यांना होत आहे. तर आज ही मैत्री विचाराची आपल्या शेतकरी क्लब हाऊस ग्रुपवरती सरांचं मार्गदर्शन आपण आयोजित केलेलं आहे आणि याचा पहिला भाग आपण मागच्या वेळेस बघितला शेतकरी मित्रांनो. आता त्याचा राहिलेला दुसरा भाग, या दुसऱ्या भागामध्ये सर आपल्याला साधारण मल्चिंग पेपरची निवड, बेसल डोस कसा तयार करायचा, त्याचबरोबर रोपाची योग्य निवड हा सगळ्यात अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आपल्या ही मैत्री विचाराच्या ग्रुपच्या शेतकरी बांधवांना दिवेकर सर करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की सर आपण आपलं पुढील मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंचे मी हार्दिक स्वागत करतो आणि आपला जो विषय आहे एकरी 4000 कॅरेटचं उत्पादन या विषयाला आपण डायरेक्ट सुरुवात करूया. याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा घेऊ. रोपाची निवड झाली. आता बेसल डोस, ड्रिप, बेड तयार करताना काळजी आणि मल्चिंग पेपर हे 3 मुद्दे हे पण खूप महत्वाचे आहेत. आता पहिला बेसल डोसचा मुद्दा घेतो, कारण बेसल डोसच्या बाबतीत सुद्धा मी कित्येक शेतकरी पाहिलेत की जे फक्त आणि फक्त दुकानदार डोस देतोय आपल्याला टाकायला म्हणून आपण ती खतं टाकतो. आता खतं काय उधार देत नाहीत, पूर्वी द्यायची, त्यामुळं विषय नाही, आता रोखीनेच घेऊन खतं लोक टाकतात. पण तरी पण शेतकऱ्याला त्याच्याशी काही घेणं नाही, कारण हे जे पूर्वीचे 10, 26, 26, 18, 41, 12, 32, 16, 24, 24 हे जी ग्रेड आहेत त्या प्रत्येकाचे जे लोकांच्या मनामध्ये फिट बसलेले आहेत, ती 2 खतं दिली तर बाकीच्या तो दुकानदार काय देतोय हे तर शेतकरी बघत नाही. त्याची गुणवत्ता काय आहे, त्याचा खरंच रोल आहे का. कारण मी ही गोष्ट अनुभवली मित्रांनो. कारण 10, 26, 26, 18, 41, 12, 32, 16 त्या खताची ब्रँड आहेत, आपल्या जन्माच्या आधीपासूनच्या खताचे ब्रँड आहेत. त्याच्यामुळं त्या खताच्या रिझल्टच्या बद्दल कोणाच्या मनात कधीच शंका येत नाही. पण मला एक म्हणायचंय, आता तुम्ही पहा, जे काय खतावाले मोठे मोठे दुकानदार आहेत ते काय म्हणतात खतामध्ये या गोष्टी, आता एवढ्या मोठ्या मंचावरती बोलणं चुकीचं आहे बरं का, कारण काही जणांना हे पटणार नाही, पण मला त्याच्यात जायचं नाही. पण 10, 26, 26, 18, 41, 12, 32, 16 हे तुम्हाला दिलं आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही तेवढा हे नसेल तर त्याचा पण फायदा नाही मित्रांनो. कारण माझं मत आहे, तुम्ही वापरत असलेले मायक्रोन्यूट्रिएंट पण सर्वोत्कृष्ट आहे का, तुम्ही वापरत असलेला मायक्रोरायझा सर्वोत्कृष्ट आहे का, तुम्ही वापरत असलेला सल्फर सर्वोत्कृष्ट आहे का. सर्वोत्कृष्ट शब्द हा प्रत्येक वाक्यात येतोय बरं का. सर्वोत्कृष्ट आहे का, ब्रँड म्हणजेच सर्वोत्कृष्ट, हे जर तुमच्या डोक्यात असेल तर मी एक उदाहरण देईल. कारण मी माझ्या जीवनामध्ये ना ब्रँडची किंमत कधीच पे केली नाही. कारण मी असं मानतो, म्हणजे कधीच नाही असं नाही, आधी मला कळायच्या आधी मी केली असेल. कारण ब्रँडचा शेतकऱ्याला काही घेणं नाही देणं नाही.
शेतकऱ्याला त्याच्या शेतातून, त्याच्या दारातून, त्याच्या घरात किती जाते याच्याशी घेणे नाही. त्याला कोणाचा ब्रँड पोसायला तू काय कोणाचा कार्यकर्ता नाही ना, कुठल्या कंपनी किंवा कुठल्या गोष्टीने त्याला त्याचे 2 रुपये मिळून देतात, रॉयल्टी लॉयल्टी काय असेल. ब्रँड आपल्याला कोणाचा पसंत नाही, पण ब्रँड हा स्टँडर्ड असतोच असं नाही. स्टँडर्ड म्हणजे जेवढे मार्केटमध्ये ब्रँड आहेत ते स्टँडर्ड आहेत असं नाही. उदाहरण देतो, कोलगेटचा ब्रँड आहे, म्हणजे कोलगेट पेक्षा स्टँडर्ड पेस्ट नाहीत का हो? दुसऱ्या कितीतरी पेस्ट स्टँडर्ड आहेत, कोलगेट पेक्षा भारी आहेत. पण आज बी आपण दुकानात गेलो काय म्हणतो, कोलगेट दे, पेस्ट दे, टूथपेस्ट नाही म्हणत. कारण कोलगेटचा ब्रँड आपल्या शब्दात डोक्यात फिट बसलाय. बिस्लरी ब्रँड आहे, पण बिस्लरी पेक्षा कितीतरी क्वालिटी मिनरल्स वॉटर मार्केटमध्ये, पण डोक्यात फिट काय बसलंय, बिस्लरी आहे. बेन्सलचा ब्रँड, बेन्सल पेक्षाही कितीतरी चांगले सल्फर मार्केटमध्ये आहे. तुम्ही फक्त शोधा. मी याचा अर्थ मी बेन्सलला वाईट म्हणतोय असं नाही. बघा, तो ब्रँड आहे, तो पहिल्यांदा आला, तो लोकांनी वापरला, लोकांना तुलनात्मक गोष्टी नव्हत्या, त्यामुळे त्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्वोत्कृष्ट आणि चांगल्या वाटत होत्या. परंतु आज मार्केटमध्ये हजारो पर्याय आहेत, पण आपल्याकडे ते पर्याय तपासायला, चेक करायला, त्याचे निरीक्षण नोंदवायला, त्याची क्वालिटी मधल्या रेटची आणि आपल्याला मिळणाऱ्या उत्पादकतेची माहिती गोळा करायला वेळ नाही. कारण त्याला गावात जायचं असतं, चौकात जायचं असतं, दहाव्याला जायचं असतं, कोणाच तरी अंत्यविधीला जायचं असतं, कोणाच तरी लग्नाला जायचं असतं, अजून कुठे टपळ्या मारायला जायचं असतं. त्यामुळे त्याला निरीक्षण नोंदवायला वेळ नसतो. त्यामुळे तो दुकानदार जे देतोय, कंपनीवाला जे सांगतोय, त्यानुसार तो ब्रँडच्या नावाखाली आपल्या शेतीत आणून त्या गोष्टी टाकतो. त्याला वाटतं आपण ब्रँडेड टाकले म्हणजे आपलं सर्वोत्कृष्ट टाकले. अजिबात नाही मित्रांनो. ब्रँड हा पहिल्यांदा जो प्रोडक्ट येतो त्याचा ब्रँड होतो. मग तसं असेल तर 2,4-D ह्या शब्दाचा ब्रँड नव्हता व्हायला पाहिजे, फर्नुक्झोन या शब्दाचा ब्रँड व्हायला पाहिजे. कारण सगळ्यात पहिल्यांदा 2,4-D सिंजंटाचं आलं फर्नुक्झोन नावाने, पण लोकांच्या डोक्यामध्ये फर्नुक्झोन नावापेक्षा 2,4-D शब्द बसला. कोणता शेतकरी 2,4-D ह्या नावाचा त्याच्या डोक्यात हे बसल्यामुळे कोणत्याच कंपनीचा 2,4-Dचा ब्रँड तसा तेवढा मोठा झाला नाही. कारण दरवर्षी 2,4-D बदलत गेले. जसं राऊंडअप ह्या शब्दाचा ब्रँड झाला, ग्लायसेल या शब्दाचा ब्रँड झाला, बाबा मिरा 71, कारण ते पहिल्यांदा पुढे तेच आले ना. राऊंडअप पहिल्यांदा, तणनाशक आलं, मिरा 71 पहिल्यांदा, आता कॉन्फिडर पहिल्यांदा आलं. आपण कॉन्फिडर पहिल्यांदा आलं मान्य, पण कॉन्फिडर नंतर कित्येक कंपन्याचे इमिडाक्लोपिड घटक असलेले जे घटक आहेत ते त्याच्यापेक्षा खूप किमतीने कमी आहेत, निम्म्याने पेक्षाही कमी आहेत, आणि त्याचे इतकेच रिझल्ट देतात, त्याच्यासारखेच रिझल्ट देतात, कॉन्फिडर सारखेच. मग जर आपण कॉन्फिडर समजा 93 साली 2,000 रुपयाला विकलं जात होतं आणि आज दुसऱ्या एखाद्या कंपनीचं हे प्रोडक्ट आज त्याच किमती त्यापेक्षा कमी नाही होते, मग ब्रँडची व्हॅल्यू शेतकऱ्यांनी त्या काळात 2,000 रुपये मोजली म्हणजे ती किती मोठी मोजली का? तो बाहेर कंपनीचा ब्रँड आहे, ठीक आहे. मला कंपनीबद्दल नाही बोलायचं, मला एक उदाहरण द्यायचे तुम्हाला, म्हणजे तुम्ही परत इथं वेगळ्या विषयाकडे त्याला नेऊ नका. ब्रँडची किंमत शेतकऱ्यांनी मोजली नाही पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या मातीत टाकलेली ती गोष्ट सर्वोच्च असेल बास, ती स्टँडर्ड असली पाहिजे, पक्क्या बिलाने आणलेली असली पाहिजे, जीएसटीच्या बिलाने आणलेली असली पाहिजे. त्याचबरोबर ती त्यांनी ज्या दुकानदाराकडून घेतलंय त्यांनी ते पक्क्या बिलाने घेतलेलं असलं पाहिजे, ते स्टँडर्ड असेल, लक्षात घ्या. परंतु तुम्ही मग अमक्या कंपनीचं आहे, तमक्या कंपनीचं आहे आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू तुम्ही काय करत चालली आहे? अजिबात नका देऊ मित्रांनो. न्यूट्रिशन वरती काम करा, प्रॉपर दुसऱ्या गोष्टींवरती ते पैसे कन्वर्ट करा. कारण शेतकऱ्याकडे आहे ना, ह्या गोष्टीसाठी पैसे गेल्यानंतर बाकीच्या गोष्टीला खर्च करायला त्याला पैसा नसते. मी माझ्या शेतीत गेल्या 3 वर्षामध्ये रासायनिक खतं बऱ्या प्रकारे टाकायचं बंद केले. म्हणजे मी जी पूर्वी ही जी खतं टाकायचो 4-4, 5-5, 6-6 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेटचे मी लोक पाहिलेत, 5-5, 10-10 बॅगा एकरी का तर 300, 350, 200 रुपये मिळत होती म्हणून लोकांनी 10-10 बॅगा टाकल्यात. आणि जमिनीमध्ये चुनखडी, जमिनीचा पीएच वाढवून वाटोळ करून टाकले हे खत जास्त टाकून. काही लोक मी पाहिलेत बेसल डोस मध्ये 10-26 बी टाकला, 12-32-16 पण टाकणार, किंवा 24-24 बी टाकणार, 10-26 पण टाकणार, किंवा 18-46 बी टाकणार, 15-15 बी टाकणार. अरे मी नेहमी सांगतो मित्रांनो, जर 2 खतं ही एकत्र होत असती, 3 खतं एकत्र होत असती तर ही ग्रेड वेगवेगळे आलेच नसते ना हो. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश ही 3 एकत्र करून लोकांनी 1 नंबरनी शेती पिकवली असती ना. पण 2 ग्रेड एकत्र होतच नाहीत. 12-61-0 आहे, मग 12-61 50 का नाही, 13-40-52 का नाही, 13-0-45च काय, 13-0 13 नंतर 0
आता त्याची प्रपोर्शनेट मध्ये एकमेक तुम्ही मिक्सिंग करायला गेला ती होतच नाही. म्हणून तुम्ही कोणतीही खत दोन वेगवेगळी एकत्र करू नका. जी कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे तुम्हाला 10-26 टाकायचे ना आणि त्याच्यात तुम्हाला 1846 घ्यायचे असं वाटतं ना, तसं करायचं नाही. तुम्ही मग 1846च्या 2 बॅगा घ्या किंवा 3 बॅगा घ्या आणि पोटॅशची एकच घ्या. म्हणजे त्यात तुमचं त्यातली त्यात बॅलन्स होईल. कारण 1846 मधला एन आणि पी, एन तुमचा 9 ते 18 दिवसात लागू होईल, 4 ते 8 दिवसात लागू होईल आणि पी 18 ते 32 दिवसात लागू होईल आणि पोटॅश 45 ते 75 दिवसानंतर लागू होईल. म्हणजे तो पोटॅश त्या पहिल्या ग्रेडला का मारणार नाही, तर पहिली ग्रेड कॉम्प्लेक्स आहे आणि पोटॅश जी टाकताय ती स्ट्रेट फर्टिलायझर आहे. पण 2 कॉम्प्लेक्स ग्रेड एकत्र केल्या, जसं की 10-26-26 आणि 12-32-16, मग 10-26-26 मधला 26% पोटॅश आणि 32-16 मधला 16% पोटॅश, 32 आणि 16 26 42%. 42% पोटॅश एकत्र यायची कॉम्प्लेक्स फर्टिलायझरची हीच नाही युटिलिटी आणि इफिकसीच नाही. कारण तसं कोणत्या खतात 42 आहे मला सांगा? 10-26-26 नंतर पहिच नाही 12. म्हणजे पोटॅशचे फॉर्म्युलेशन त्याच्या पुढे वाढले का कोणत्या खतात? तुम्ही 2 खतं कसं काय कॉम्प्लेक्स फर्टिलायझर एकत्र करू शकता? काही जण 24च्या 2 बॅगा टाकणार, त्याचबरोबर ती 1846ची 1 बॅग टाकणार, त्याचबरोबर 10-26-26ची 1 बॅग टाकणार. अरे म्हणजे तुम्ही चहा, कॉफी, त्याच्यानंतर तुमचं सरबत, त्याच्यानंतर तुमचं ग्रीन टी सगळं एकत्र करून कसं पिऊ शकता? बासुंदी, दही, ताक, लोणी, तूप सगळे दुधाचेच पदार्थ आहेत घातासारखे, सगळी खतं तशी सगळेच आहेत. पण तुम्ही बासुंदी आणि ते ही एकत्र करून पिऊ शकता का? ताक एकत्र करून दही टाकून पिऊ शकता का? नाही पिऊ शकत. तुम्हाला विषबाधा होईल, तुमचं पोट खराब होईल, तुम्हाला सर्दी होईल. तुमच्या जमिनीला नाही होणार का 2 खतं एकत्र केली? हा मुद्दा मी मुद्दामून घेतोय कारण इथं शेतकरी चुकतो. कारण त्याला रासायनिक खतावरती होणारा खर्च वाटतच नाही. त्याला वाटतं ह्याच्याशिवाय उत्पादनच वाढणार नाही. मी एक उदाहरण देतो, तुमची झाड करणं डोळ्यावरची झापड उतरणं. कारण मला पण पहिल्या वर्षी ज्यावेळेस मी खतं शिफ्ट केले ना, मला भीती वाटत होती की माझ्या जमिनीला सवय, ठीक आहे ज्याला कंटिन्युअस नायट्रोजनची सवय 24-24ची 1846ची किंवा ह्या ग्रेडची, त्याला थोडं नायट्रोजन त्या पद्धतीने नाही गेलं तर झाडं बनत नाहीत. पण थोडंसं योग्य दिशेने काम करून मग निरीक्षण नोंदून काम केलं ते जमते. पण मी एक उदाहरण देतो की ज्याच्यावरनं मी स्वतःला त्यातनं हे केलं ना, आज मी सक्सेस आहे. कसं? तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्या आजूबाजूला डोंगर आहे, रस्ते आहेत किंवा बांध आहेत मोठे किंवा ज्या ठिकाणी अशी काही बाग आहेत की ज्या बागाला काही संबंध नाही, त्या गव्हर्नमेंटच्या नियंत्रणात असतील किंवा डोंगराच्या पायथ्याशी असतील, त्याला त्या झाडांना फळं लागतात. बोराचे असतील, तुमच्या नारळाचे असतील, चिक्कूचे असतील, करवंदाचे असतील, जी काय फळं असतील ती फळं असतील. त्या कोणत्या झाडाला तुम्ही जाऊन मुठभर खत टाकताय हो 10-26-26 18-46? मग ते झाड उत्पादन देत नाही का? त्याला फळं लागत नाहीत का? त्याची फळं असत नाहीत का? सगळं होतंय. फक्त रोग आणि कीड याच्याकरता जर सिस्टीम तिथं नसेल म्हणून ती रोग आणि किडीने खराब होतात. आपण अशी कितीतरी बोरीची झाडं पाहिल्यात, त्याला लाखांनी बोरं लागतात, फक्त आळीने खराब होतात. पण बोरं लागतात बिन तेवढी साईज बी मिळती. मग त्या बोराच्या झाडाला कुणी खतं नेऊन टाकल्यात, नारळाला कुणी खतं नेऊन टाकल्यात, मग ती का आली? म्हणजे त्या खताची तेवढी गरज आहे का ती? तुम्ही रोग किडीवरती काम प्रॉपर करा, न्यूट्रिशन वरती प्रॉपर काम करा, अपटेक वरती प्रॉपर काम करा. तुमच्या जमिनीमध्ये एवढं पडलंय पोटॅश, तर मी म्हणतो 5-7 वर्ष पुरल एवढं जमिनीत पोटॅश आहे. एकदा नाही न टाकता तुम्ही फक्त पोटॅशच्या अपटेकवर काम केलं आणि जो जमिनीतला स्फुरद आहे तो फक्त तुम्ही विरघळून पिकाला उपलब्ध केला. कारण आज हो का, तुम्ही साधी तुम्हाला खतातली एक गोष्ट सांगतो, सायकल सांगतो, तुम्ही ती समजून घ्या. तुम्हाला नत्र स्थिर करायचंय, तुम्हाला नत्र तुमचं उपलब्ध होणार. तुम्ही स्फुरद विरघळायचा आहे, तुमचा स्फुरद उपलब्ध होणार आणि तुमचा पोटॅश तुम्हाला वहनशील करायचा, मोबाईल करायचा आहे, तुमचं पोटॅश झाडाला उपलब्ध होणार आहे. मग तुम्ही हे काहीच करत नाही, तुम्ही फक्त खतं टाकताय, इनपुट्स वाढवताय, तुम्ही त्याच्या ह्याच्यावर कामच करत नाही. कसं? समजा तुमच्या फॅक्टरीमध्ये 10 टन उत्पादन साठी तुम्ही आज 100 माणसं कामाला लावलेली आहेत, परंतु तुम्ही त्या माणसांच्या शारीरिक क्षमतेवरती लक्षच नाही दिलं, त्यांना तुम्ही प्रॉपर सुट्टी नाही दिली आठवड्याला, त्यांना तुम्ही
जे खायतात त्याच्या खात्यात त्यांच्या शरीराची न्यूट्रिशनची गरज पूर्ण होते का हे पाहिलं. तुम्ही त्यांना सांगितले 10 टन माल प्रोडक्शन करा, ते महिना 2 महिने 3 महिने करणार. चौथ्या महिन्यात 10 टनाचं 9 टनावर येणार, 5व्या महिन्यात 8 टनावर येणार, 6व्या महिन्यात 7 टनावर येणार. म्हणजे तेवढीच माणसं पण तुमची उत्पादकता कमी का, तर त्यांची फिकशी कामाची संपली, कमी झाली, त्यांच्या शरीराला सहन व्हायना. मग तुम्ही काय करणार, त्यांना तुम्ही प्रेशर करणार, त्यांना तुम्ही सांगणार नाही झालंच पाहिजे. तुम्ही लोक वाढवणार म्हणजे मग अजून लोक वाढवणार का, तर आपल्याला 10 टनाचा सप्लाय पूर्ण करायचा आहे. म्हणजे लोकांवरचा खर्च तुम्ही वाढवणार. अगदी खताच्या बाबतीत तसंच आहे. तुम्हाला कांद्याचं 20 टन उत्पादन पाहिजे, टमाट्याचं 4000 कॅरेटचं उत्पादन पाहिजे, मग तुम्ही एवढी खतं टाकत होता आतापर्यंत 10 बॅगा, पण आता यायला नाही का, मागच्या वेळेस मला नाही लय बुरी आली, लय डिफिशियन्सी आली, मला टमाटोला तिरंगत आला, मला अमकं झालं, मग मला खतं कमी पडतात किंवा टमाट्याची साईजच नाही झाली माझी, बारकीच फळं पिकली, म्हणजे मी खताला टाका खत. म्हणजे तुमच्या त्या मगा मी दिलेल्या उदाहरणाच्या सारखे झाले. तुम्ही माणसं वाढवली म्हणजे माणसावरचा खर्च वाढवला, परंतु तुम्ही त्यांची उत्पादकता पहिल्या लोकांची का कमी झाली याच्यावर कामच नाही केलं, याच्यावर विचारच नाही केला. तुम्ही पाईपलाईन मध्ये फक्त प्रेशर दिलाय, पाणी पुढे प्रेशरने गाळायला. अहो पण तुमची पाईपलाईन फुटली, तुमचं प्रेशर देऊन पुढच्या तोंडाला पाणी जाणारच नाही का, आता मध्ये कुठंतरी फुटली की बघा कुठं फुटली म्हणून पाणी तिथं गळतंय, ते फुटत नाही. अगदी खताचं तसंच आहे. तुम्ही खताचा खर्च वाढवलाय म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या खिशातलं दुकानदाराच्या गल्ल्यात आमच्या सारख्याच्या हातात नेऊन दिले. तुमच्या पिकाची उत्पादकता वाढवली हे त्याच्या बाबतीत तुम्ही हे कारण आपटेक ह्या गोष्टीवरती तुम्ही काहीच काम करत नाही. माझं का उत्पादन कमी झाले, माझा का खर्च वाढलाय, माझ्या खताला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही कंपन्या बदलताय. आज ह्या कंपनीत टाकलं मला रिझल्ट आला, पुढच्या वेळेस दुसऱ्या कंपनीचं, तिसऱ्या वेळेस तिसऱ्या कंपनीचं, चौथ्या वेळेस चौथ्या कंपनीचं, असं का. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ब्रँडच्या खाली खर्च करायला अजिबात जाऊ नका. तुम्ही संपणार, कर्जबाजारी होणार, पण तुम्ही हे नाही करू शकत, सर्वोच्च उत्पादन नाही घेऊ शकत. म्हणजे मी कोणाला आव्हान नाही देत, मी स्वतः भोगले, अनुभवले, मी त्या गोष्टी पाहिल्यात, तेव्हा मला लक्षात आले की आपल्याला काय करायचं. आणि मग तुम्ही खताच्या त्या सेगमेंटवरती काम करा जेवढंच गरजेचं आहे आणि जे आपटेक होते. मग तुम्ही नत्र आता बाकीच्या सेगमेंट मधून खूप काम होते, त्यामुळे मी त्या बॅक्टेरियाच्या विषयी जास्त बोलणार नाही. परंतु एक वाक्य सांगतो, नायट्रोजन तुमचा स्थिर झाला पाहिजे. नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असतात, म्हणजे नायट्रोजन फिक्स झाला पाहिजे, स्थिर झाला पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या पिकाला वाढ मिळणार. फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया PSB स्फुरत विरघळला पाहिजे, तो चुनखडीच्या किंवा क्लोराइड्स किंवा क्षारामध्ये त्याचं रूपांतर नाही झालं पाहिजे. विरघळला नाही म्हणजे त्याचं रूपांतर कशात होणार, खड्यात होणार, चुनखडीत किंवा खड्या, साधा शब्द क्लोराइड्स आयनच्या मध्ये होणार, म्हणून स्फुरत विरघळला पाहिजे. आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया KMB मोबिलाइज होणे म्हणजे वहन होणे, दिलेल्या पोटॅश मुळांपर्यंत आणि मुळातून झाडाच्या पानामध्ये याचा अपटेक, असिम्युलेशन आणि डायजेशन या 3 गोष्टी झाल्या पाहिजेत. पहिला घेतलेला पोटॅश त्या झाडाने यूज केला पाहिजे, केल्यानंतर तो दुसरा पोटॅश उचलला मागून घेईल आणि परत पुढच्या याला पोषण करेल. पण ह्या गोष्टीवरती आपण कामच करत. आपण फक्त ह्या वर्षी 3 बॅगा टाकल्या, पुढच्या वर्षी 4, ह्या वर्षी ह्या कंपनीत टाकल्या, पुढच्या वर्षी त्या कंपनीच्या. मग तसं जर असतं तर 50 किलोच्या बॅगाला यारा कॉम्प्लेक्सनी 25 किलोनी फाईटच नसती दिली. कारण आपण 1841 10-26 च्या एकरी 5-5 बॅगा 4-4 बॅगा टाकत होतो. त्यावेळेस पहिल्यांदा 7-8 वर्षापूर्वी यारा कॉम्प्लेक्स मार्केटमध्ये आलं आणि त्यांनी 2 बॅगाचे डोस सांगितले, सारख्या पिकाला 3 सांगितले फक्त 25 किलोची, आणि त्यांच्या किमती जास्त होत्या. त्या 3 बॅगा आपण टाकून पण उत्पादन त्यावेळेस मिळवलं. मग तिथं तुमचं क्वांटिटी कुठे गेली, 200, 300 किलोची जी तुम्ही रासायनिक खतातून देत होता, म्हणजे तिथं तुमचा आपटेक कुठे गेला. ज्या खतानी तुमच्या झाडाला लागणारी गरज पूर्ण केली त्याने तुम्हाला रिझल्ट मिळाला. सरळ साधं उदाहरण आहे. म्हणून यारामीला कॉम्प्लेक्स मार्केटमध्ये त्यावेळेस चाललं. आता तुमच्या बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे मी इथे यारामीला कॉम्प्लेक्सचं समर्थन करतोय असं नाही, पण मी ते पाहिलं की दुसऱ्या 4 बॅगा टाकल्या, पण आता त्यांनी यारा कॉम्प्लेक्सची किंमत एवढी वाढवली ती झेपतच नाही, भले त्याचा रिझल्ट आपल्याला वाटत असला तरी. म्हणजे कंपन्यांचं पण कसं आहे, ब्रँड वाढला, व्हॅल्यू वाढली, रेट वाढले, शेतकरी मेला. त्यांना काय म्हणजे या गोष्टी आता मस्त ते म्हणणार, प्रत्येकाची कारण आहेत,
आउटपुट इनपुट रॉ मटेरियल आणि सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वाढतात, पण टाकणारी गोष्ट परवडली बी पाहिजे ह्या अँगलनी. पण मी हे उदाहरण फक्त कशासाठी दिलंय की 50 किलोच्या 4 बॅगला 25 किलोची बॅग पर्याय ठरली का, तर ती अपटेक होत होती, झाड त्याचं घेत होतं. मग तुम्ही शेणखताच्या रासायनिक खताच्या बाबतीत ते काम करा. आणि दुकानदाराकडून तुम्ही फक्त 10, 26, 26, 18, 46 हे घेताय तुम्हाला पाहिजे त्या कंपनीचं, पण तुम्ही सिलिकॉन, मायक्रोरायझा त्याच्याकडे कोणत्या कंपनीचं हे नका घेऊ. नाही तर मला फक्त 1846 तेच दे, मला काय देऊ नको. मला सल्फर कुठलं स्टँडर्ड आहे, मी तुझ्याकडे कोणते कोणते आहेत, किंवा मी 4 लोकांची शेतकऱ्यांनी एकमेकांना अनुभव शेअर करा की कोणत्या कंपनीचं सल्फर चांगले. म्हणजे मी आता सध्या माझं असं म्हणणं आहे, नीलकंठ कंपनीचं सल्फर महाग आहे, पण समजा ते 80% लिहिलंय ना, ते 80%च भरणार, किंवा त्याची जी क्वालिटी आहे ना तुम्ही बघायची, ही ती महाग आहे, पेन्सिल पेक्षा महाग आहे, किंवा दुसऱ्या कुठल्याही मार्केट मधल्या सल्फर दाणेदार फॉर्म मधलं सल्फर आहे त्याच्यापेक्षा महाग आहे. पण मित्रांनो, क्वालिटी पहा आणि सांगा. किंवा तुम्ही जे पावडर फॉर्म मधले सल्फर टाकतात, जे कॉन्टॅक्ट फंजिसाइड मधले, ते कोणत्या बादलीत टाकल्याच्या नंतर न ढवळता खाली जाऊन ऑटोमॅटिक त्या पाण्यात एकरूप होतात, ते बघा. करा तुमची तुम्ही क्वालिटीची टेस्ट. किंवा वॉटर सोल्युबल 1261 1340 13 ज्या ग्रेड आहेत मार्केट मधल्या, या सगळ्या त्याच आहेत, पण किमती का फरक आहे बाबा. ICL मध्ये, ऍरिज मध्ये, किंवा सोलिफिड मध्ये, मध्ये, इफको, जय किसान, ह्या किमतीमध्ये का फरक आहे. त्यांचं 1919 आहे, ह्यांचं 1919 आहे, मग किमतीत का फरक आहे. पण बघा ना, मग तुम्ही ग्लासमध्ये, ट्रान्सपरंट ग्लासमध्ये विरघळा, एक 100 ml पाणी घ्या, 100 ml पाण्यामध्ये हे ह्या कंपनीचं 1919 किती विरघळते आणि दुसऱ्या कंपनीचं 1919 किती विरघळते, सॅच्युरेशन लेवल लगेच कळल. जर 100 ml पाण्यामध्ये समजा ऍरिजचं 30 ग्रॅम 1919 विरघळलं आणि दुसऱ्या कंपनीचं 100 ml पाण्यामध्ये जर 40 ग्रॅम विरघळलं, याचा अर्थ ह्याचा सॅच्युरेशन पॉईंट चांगला आहे आणि हे जास्त विरघळतं, याची क्वालिटी भारी. कारण जे पाण्यात म्हणजे जे जास्त पाण्यामध्ये कमी विरघळल किंवा ज्याची मात्रा एकरूप होणार नाही, ती जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर बी एकरूप होणार नाही, तेवढी ती झाडाला मिळणार नाही. सर्व साधं लॉजिक आहे. तुम्हाला काही खताची तुलना करायला, किमतीची तुलना करायला तुम्ही प्रत्येक वेळेस लाईनी किंवा हे बी केलं नाही पाहिजे. क्वालिटी पहा. 4 किलोचा डोसा तिथं 3 टाका, मग ज्याचं महाग वाटतंय ते. पण आपले तरी पाहिले मी 19 12 61 13 40 13 कोणत्या कंपनीचं स्वस्त आहे आणि कोणता दुकानदार ती स्वस्त देतोय. फार 50 100 किलोमीटर आणायला जातात. आणि ते अरे, जर ते 19 आहे, 12 61 आहे, तर एवढा फरक कसा असू शकतो. मग तो शेतकरी का नाही विचार करत. परत बऱ्याचशा गोष्टी म्हणजे लोक मॅनिप्युलेशन होतं त्याच्यामध्ये, खतामध्ये पण मिक्सिंग होतंय, खतामध्ये दुसऱ्या गोष्टी ऍड केल्या जातात, ते आपल्याला कळत नाही, आपल्या डोळ्या अंधारे असतात. आपल्याला वाटतं बिल मिळाले, सगळं झाले, सगळं ओके. असं काही नाही, बऱ्याच ठिकाणी होऊ शकत आहे, म्हणजे सगळेच करतात असं नाही. पण माझी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे, पाय धरून विनंती आहे, तुम्ही स्वस्त गोष्टी शोधायचं बंद करा. ज्या दिवशी तुम्ही स्वस्त गोष्टी शोधायचं बंद करताल ना, त्या दिवशी तुम्ही स्टँडर्ड गोष्टी शोधायला सुरुवात केली मी असं म्हणत. कारण स्वस्त शोधण्याच्या नादात तुम्ही स्टँडर्डनेस हरवलाय आणि ब्रँड टाकण्याच्या नादात तुम्ही निरीक्षण क्षमता आणि तुमच्या रुपयाचा सर्वोच्च परतावा बघण्याचा आळस तुम्ही करताय. हे 2 वाक्य लय टोकाची आहेत, पण लय जबाबदारीपूर्वक बोलतोय. तुम्ही ह्या 2 गोष्टीवरती काम केलं तर तुमची उत्पादन खर्चात बचत होऊन जमिनी मातीला न दमावता किंवा त्या जमिनीवरती दुष्परिणाम न होता तुम्ही तुमच्या जमिनीत त्या पिकाची सर्वोच्च उत्पादकता घेऊ शकताय. पण तुम्ही ह्या मी सांगितलेल्या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. तुम्ही स्वस्त मिळते म्हणून 50 किलो, अहो काय सरळ साधी गोष्ट आहे. जसं स्टँडर्ड पेट्रोल, जर त्याच्यात स्टँडर्डच आहे, ते सगळ्या गाडीला चालते, जर ते पेट्रोल पुण्याच्या एका पंपावरती 100 रुपये असेल, तिथून पुढच्या अर्धा किलोमीटरच्या पंपावरती जर ते 99.99 असू शकत नाही का, तर ते पेट्रोल त्याच क्वालिटीचे आहे. तर तुमची खतं 19 12 61 13 40 13 सगळ्या घटकमध्ये तेच आहेत, ती एवढ्या मोठ्या फरकाने कशी काय मिळू शकतात. ह्या प्रश्न तर कधी शेतकऱ्यांनी विचारले का. कसं काय, हाऊ देणाराला कसं परवडत असेल, तो का देऊ शकतो. आणि ज्यांनी हायेस्ट किंमत लावली त्यांनी का लावली, त्याला काय अक्कल नाही का. तो मार्केट मधला मुका बाहेर आहे का, आंधळा आहे का, त्याला कळत नाही का आपल्याला आपली खतं कोण घेणार आहे. जर मी 100 रुपयाची वस्तू 150 रुपयाला विकतोय हे त्याला कळत नाही का, त्याच्याकडे दृष्टिकोन नाही का. पण आपल्याकडे तो मुळात हेच नाही.
आपण स्वस्त ओके. अरे पण ते स्वस्त तुमच्या जमिनीला पार मारक करू शकते. त्याच्यातले क्षार त्याची सोल्युबिलिटी काय काय पाहताय तुम्ही? काहीच नाही. आज जमिनीचा पीएच तुमचा काय आपल्याला वाटतंय पटक्यात वाढ होती टाका 24, पटक्यात वाढ होती 18-40 टाका. पण त्याचा पीएच जास्त, ज्या खतांचा पीएच समजा जास्त आहे तीच खतं वारंवार टाकून तुमच्या जमिनीला जर त्यांनी नापिकता येत असेल, तुमच्या जमिनीचा पीएच वाढत असेल, तुमच्या जमिनीमध्ये चुनखडी वाढत असेल, तर ती खतं तुमची का फायद्याची आहेत का तोट्याची आहेत? मग ठीक आहे, ठेवा ना तयारी 1-1.5 वर्ष 2 वर्ष थोडी उत्पन्न कमी घ्यायची, बघू काय होते. गोष्टीवरती काम करा. बाकीच्या पण गोष्टी आता मी माझ्या आता ह्या वर्षी 2 वर्षापूर्वी माझा तो ट्रेंड नव्हता, पण मी आता तो बऱ्या प्रकारे ट्रेंड केलाय. ज्याला कोणाला माझ्या बरोबरती कनेक्ट व्हायचे ना त्याला मी सांगतो, एक तर माझ्या शेतकऱ्यांशी तुम्ही जाऊन कनेक्ट व्हा, पहा, कॉल करा, ग्रुपमध्ये ऍड करतो. ग्रुपमध्ये ब्रॉडकास्ट केले की नंबर सगळे मिळतात. रॅन्डमली तो कोणालाही फोन लावू शकतो, विचारू शकतो, खात्री करू शकतो. शिवाय मी शेतकऱ्याला सांगतो, ज्याला विचारताय त्याला शपथ घाला की तुम्ही एका शेतकऱ्याशी बोलताय, तुम्ही जे सांगितलेली गोष्ट फक्त दिवेकरची लाल करण्यासाठी सांगत असताल तर माझ्या घराला तुम्ही काडी लावताय, माझ्या रुपयाला माझ्या पैशाला काडी लावताय. कारण तो योग्य ठिकाणी खर्च नाही झाला तर त्याची काडीच लागल्यासारखं आहे. आणि ही तळमळ तुम्ही घेऊ नका. जे खरंय ते तुम्हाला मी शपथ घालतोय ती खरंय तेच सांगा. मला त्यांचा सल्ला घ्यायचा आहे, पण मी खात्री करतोय की ते माझ्या कामाचे आहेत का नाही, का ते फक्त बोलवच्चन आहेत, मार्केटिंग करतात, बाकीच्या दुकानदारांसारखेच आहेत, का ते आपल्या ह्याच्यावरती त्यांची पोळी घालायला बसल्यात, याची मी खात्री करतोय. त्यामुळे बाबा तू शेतकरी आहे, मी शेतकरी आहे, मला खरं सांग, तुझ्या शब्दावरती मी काही निर्णय घेणार आहे. त्यामुळे तुला तुझ्या मुलाबाळांची शपथ, तुझ्या लक्ष्मीचं काम करतोय त्या लक्ष्मी शपथ, जे खरंय ते सांग. तू का खोटं सांगल? एक वेळ नाही पटलं तर फोन कट करल, पण खोटं हे बाबा मला नाही सांगायचं का. उद्या तुम्ही मी बोल काही जण म्हणू शकतात देवेकरांना कळलं का? अरे काय नाही, कोण कोणाचं नाही, खरं हेच फक्त प्रत्येकाचं आहे. आपल्याला प्रत्येकाबरोबर ट्रान्सपरंट काम करायचंय. जे खरंय उद्या माझ्यापेक्षा चांगला सांगणारा, माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करणं भेटला, तुम्ही त्याच्याकडे गेल्यावर मला वाईट वाटत काही कारण नाही. कारण तुमचं इज्जत आहे ते तुम्ही पाहावं. तुम्ही कोणाच्या इथं कोणाच्या दावणीला बांधलेली माणसं नाहीत. तुमची उत्पादकता जो वाढवू शकतोय, ज्या गोष्टी खताने ज्या कंपनीने ज्या क्वालिटीने वाढतात त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. तसं तुम्ही त्या गोष्टीची खात्री करा ना, की माझ्या वावरात येणारी प्रत्येक गोष्ट मला 4,000 कॅरेट मिळवण्याच्या दृष्टीने आणि माझ्या मातील दमाच्या दृष्टीने आहे का? नाही. मग मी कोणत्या दिशेने चाललोय? मला जायचंय कोल्हापूरला आणि मी तिकीट काढले मुंबईचं. मग अशी मी उलट उदाहरण दिलं तसं आहे. असं हा विषय होऊच शकत नाही. आणि मी आलोय आता लेखा लेवल आणि सगळ्यात एक सोपं साधं वाक्य सांगतोय. या मैत्री विचाराच्या ग्रुपच्या माध्यमातून खूप शेतकरी मी कनेक्टेड झालोय आणि लय चांगले चांगले शेतकरी आहेत आणि भारी शेतकरी आहेत एकदम. तुम्हाला आता मित्रांनो शेणखताच्या तुम्ही पहा, रासायनिक खताची बॅग 800 रुपयावरनं 2800 रुपयापर्यंत गेली. आपल्या उत्पादनात तेवढ्याच राहिल्यात. पण साहेब एक शेण मिनिट. हा आपले बरेच मुद्दे राहिलेत कारण आपल्याला प्रश्न उत्तरे पण घ्यायचे आहेत. ओके 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 शॉर्ट मध्ये घ्यावं लागेल साहेब. घेतो घेतो घेतो. येस येस. शेवटचं वाक्य सांगतो यातलं. शेणखताची किंमत वाढलेली नाही मित्रांनो. अख्खी दुनिया जागे व्हायच्या आधी तुम्ही पुढच्या वर्षीच लागणारं शेणखत जे तुम्हाला रासायनिक खताला 25,000 30,000 घालवायचे नाही, ह्या वर्षी घेऊन ठेवा आणि पुढच्या वर्षी त्याला पूर्ण प्रक्रिया करून वावराला टाकून द्या आणि तुमच्या जमिनीला थोडस चार्ज करा. परंतु 50,000 रुपयाची खतं, वॉटर सोल्युबल आणि ह्या गोष्टी घेऊन तुमच्या जमिनीला दमू नका. गरजेपुरतं द्या. बुस्टर डोस आहेत ते द्या. पुढचा मुद्दा आहे मल्चिंग. चांगल्या गुणवत्तेचं मल्चिंग टाका. कारण मल्चिंग कोणता मल्चिंग कधी टाकावं हे पण शेतकऱ्याला माहित नसतं. सिल्वर का पांढरा का. कारण शेतकऱ्याला दुकानदार देतो किंवा त्याला मिळतोय तो घेऊन येतो तो टाक. मल्चिंगच्या मागची कन्सेप्ट काय आहे? मल्चिंगच्या आतून काळा कलर आहे, बाहेरनं सिल्वर किंवा पांढरा कलर आहे. सिल्वर कलर जास्त सूर्यप्रकाश शोषून घेतो, पांढरा कलर प्रकाशाचा परावर्तक म्हणून काम करतो. सिल्वर कलरच्या मधून आतमध्ये येणारा सूर्यप्रकाश जमिनीला धडकला जातो, तो रिटर्न फिरतो. आतून काळा कलर असतो, काळ्या कलरवरनं परत माघारी फिरतो, म्हणजे तो बाहेर येत नाही. म्हणजे मल्चिंगच्या आतमधलं टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढलं की जमिनीतल्या तिथल्या गोष्टीची क्रियाशीलता वाढते आणि उत्पादकता वाढते. कारण पूर्वी मल्चिंग जे आलं थंडीसाठी आलं, उन्हाळ्यासाठी नव्हतं आलं. कारण थंडीमध्ये काय व्हायचं, 13 डिग्री आपल्या ऍव्हरेज टेम्परेचर होतं. मग 13च्या डिग्रीच्या खाली जमिनीचं टेम्परेचर जर कमी गेलं पाणी दिल्याच्या नंतर किंवा काही वेळेस आपली 9-10 डिग्रीवरती पण टेम्परेचर येतं नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये.
मग अशा वेळेस मुळांची क्रियाशीलता काम करत नाही, कारण 16च्या खाली टेम्परेचर गेलं आणि 38च्या वर टेम्परेचर गेलं की मुळांची क्रियाशीलता 1 सेंटीग्रेड टेम्परेचरनी कमी होत जाते, 10-15 टक्क्यांनी. मग अशा परिस्थितीमध्ये मुळांची क्रियाशीलता वाढवण्यासाठी मल्चिंगचा शोध आला. त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्वी लोक फक्त थंडीच्या प्लॉटसाठी टाकायची, मग त्यावेळेस सिल्वर यायचं, कारण तो जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शोषून घेत होतो. पण नंतर काय झालं, रसशोषक किडींचा अटॅक वाढला आणि मल्चिंगची गरज प्रत्येकाला जाणवायला लागली. मल्चिंगचे फायदे जाणवायला लागले, लेबर वाचते, खुरपणी वाचती, सगळ्या गोष्टी वाचतात, पाण्याचं ऑपरेशन रेट कमी होतोय आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा पीक पिकवायला येते आणि उत्पादकता वाढते, फळांची क्वालिटी वाढते, फुलांची क्वालिटी वाढते. मग मल्चिंग आलं. मग उन्हाळ्यात पण लोक वापरायला लागले. पण उन्हाळ्यामध्ये जिथं 38 डिग्री टेम्परेचर ऑलरेडी जाते, तिथं समजा आज त्याने सूर्यप्रकाश तेवढ्या वेगाने शोषून घेतला तर तो 7 ते 8 डिग्री सेंटीग्रेडने वाढतोय. मग समजा आधीचं 38 आणि हे 7 धरलं तर झालं 45 डिग्री. 45 डिग्रीत पीक काम करणार आहे का? नाही करणार. मग त्या सेगमेंटमध्ये तुमचा पांढरा पेपर आला. पण असे पण काही शेतकरी आहेत की जे आता मार्च मध्ये लावतात आणि पावसाळ्यात काढत नाहीत आणि पावसाळ्यात पण पिकं करतात. मग पावसाळ्यामध्ये ना त्या पांढऱ्या मल्चिंगचा फायदा होत नाही, तोटा होतो. कारण तो एक तर ढगाळ वातावरण असतं, सूर्यप्रकाशच नसतो आणि त्यात पांढरा कलर प्रकाशाचा परावर्तक, पण तो शोषून घेतच नाही. मग पावसाळ्यातलं पीक ज्याला 2 पिकं करायच्यात त्यांनी कंपल्सरी सिल्वरच टाकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यांनी मग थोडा सुरुवातीच्या टप्प्यात स्प्रिंकलर किंवा बाकीच्या गोष्टी करून टेम्परेचर मेंटेन ठेवण्यामध्ये, कारण एकदा बेड झाकला तुमचा झाडाच्या सावलीने, मल्चिंगचा त्या टायमिंगचा रोल संपला. मग टेम्परेचरचा पहिल्या 20 ते 25 दिवसामध्येच मल्चिंगच्या टेम्परेचर, जास्त टेम्परेचर असल्यास तोटा झाडांना बसू शकतो. पण झाड बरोबर मधोमध लावलं, घट्ट लावलं, योग्य दांड्याच्या जाडीचं लावलं तर तेवढा झटका बसत नाही. म्हणून मल्चिंगची गुणवत्ता आणि मल्चिंगचा कलर तुम्ही कोणत्या टायमिंगला लावताय त्याच्यानुसार कंपनी स्टँडर्ड निवडा. 200 आणि 300 रुपये स्वस्त मिळतंय म्हणून 100 रुपये बंडल वाचतात म्हणून कुठल्याही कंपनीचा बंडल घेऊ नका. कारण अशा मार्केटमध्ये कित्येक कंपन्या स्टँडर्ड की तुम्हाला जर का प्रॉब्लेम आला ना, तुम्ही फक्त दुकानदाराला जाऊन म्हणायचं मल्चिंगला प्रॉब्लेम आलाय, ज्या क्वालिटीचं ज्या दर्जाचं तू दिलंय त्या दर्जाचं नाही. अहो दुसऱ्या मिनिटाला तुमचा तो कंपनीचा माणूस तुमच्या वावरात असणार आहे. पण तुम्ही का जर 100 रुपये 200 रुपये स्वस्त मिळतोय म्हणून आणलं, पार त्याच्या ठिकऱ्या उडल्या, पार पहिल्या 25-30 दिवसातच ती नुसतं बोट ठेवस तर फाटत असलं आणि तुम्ही दुकानात जाऊन ठाणठाणा बॉम्बाला तिथं जाऊन अर ती मल्चिंग कराल, तू काय म्हणणार आहे? ते तुझ्या लायकीने दिले, तुला स्वस्त पाहिजे होत, तुला 200 रुपये महाग वाटत होते, मग त्याला काय गॅरंटी, त्याला काय वॉरंटी? ते तसंच आहे तुझ्यासारखं. म्हणजे स्टँडर्ड कंपन्यांचं घ्या, ज्याचा तुमच्या त्या पिकासाठी टाकलेल्या मल्चिंगच्या गुणधर्माचा फायदा तुमच्या झाडाला मिळेल आणि तुम्ही पुढं त्याची हार्वेस्टिंग होईपर्यंत त्या झाडाची तुम्हाला ती मल्चिंगची साथ मिळेल. फक्त मल्चिंग टाकायचे म्हणून टाकू नका, कारण मल्चिंगचा शास्त्रीय रोल मी तो सांगितलाय. जर 25 मायक्रॉन ऐवजी 20 मायक्रॉन असतील तर जमिनीतून धडकलेला सूर्यप्रकाशाचे किरण बाहेरच जाणार आहे ना, त्याला काय अडणार आहे थोडाला त्या थोडक्यात, कारण त्याची साईजच नाही तेवढी अडवणे एवढी. 30 मायक्रॉन 25 मायक्रॉन 20 मायक्रॉन मधला फरक काय? सूर्यप्रकाश येताना जाताना मध्ये बॅरियर तेवढ्या पटीत तयार होत नाही म्हणून आहे ना. पण तुम्ही 25 मायक्रॉनचा बंडल घेताय, कंपनी माहित नाही, तो समोरचा 200 स्वस्त देतोय पण प्रत्यक्षात 20 मायक्रॉनचा देतोय. आज अशा बऱ्याच कंपन्या आहेत रेटच्या स्पर्धेत टिकाव म्हणून. पूर्वी 400 मीटरचा बंडल द्यायचे, आता 380 मीटरचा देतात, कारण बिलावले असताना किती मीटरचा येतच नाही. 25 मायक्रॉन बंडल ओके, तुम्हाला वाटणार 100 स्वस्त मिळाला, अरे पण 20 मीटर कमी केलंय त्यांनी, तुम्हाला काय माहिती तो 300 तो किती फुटाचा आहे, 3.25 फूट 3.5 फूट किती मायक्रॉनचा आहे ते त्याच्यावर लिहिलंय का? किंवा काही कंपन्यांचा अॅन्युअल पेरिनियल असे क्रॉप असतात, म्हणजे एका पिकासाठी असणारा बंडल वेगळा, 2 पिकासाठी असणारा वेगळा, किंवा लॉंग टर्म पीक असेल वांग्यासारखं किंवा तुमच्या कारल्या बोकळ्यासारखी जे जास्त दिवस चालतं त्या पिकांचे मल्चिंग काही त्याचे पेरिनियल असतात, त्या प्रकारचे मल्चिंग तुम्ही निवडा. आयरिस कंपनी आहे, गिनेगार आहे, त्याच्यानंतर तुमचे संकुल आहे, पार्थ आहे, त्याचबरोबर ती कोठारी आहे, बऱ्याच कंपन्या ज्या चांगल्या आहेत मार्केटमध्ये, त्या कंपन्यांचं तुम्ही स्वस्त मिळते म्हणून दुसऱ्या कुठल्या कंपनीला हात लावू नका. चांगल्या गुणवत्तेचं मल्चिंग घ्या, म्हणजे तुमच्या मल्चिंगमुळे तुमच्या येणाऱ्या समस्या आणि तुमच्या पिकाला होणारे फायदे तुम्ही फायद्यात कन्वर्ट करताल आणि तिथं तुमच्या 4000 कॅरेटच्या दृष्टीने जे 600-500 कॅरेट आहेत ज्याच्यामुळे वाढणार आहेत ते त्याच्यामुळे वाढतील. म्हणून मल्चिंग उत्कृष्ट गुणवत्तेचं आणि उत्कृष्ट क्वालिटीचं पाहिजे. स्वस्त मिळते म्हणून नको. काही जण असे आता ते म्हणणार साहेब आपल्याला काय कळणार 25 मायक्रॉन 30 मायक्रॉन,
पूर्वी लोक वजन करून काढायचे, आता हुशार झाली. आता कंपन्या त्याच्यापेक्षा पुढे हुशार झाल्या. त्यांनी मधलं जे दांडकं असते त्याचं वजन वाढवलं अर्धा किलो. काय तुम्हाला कळणार आहे मग ते 25 मायक्रो काय, बऱ्याच गोष्टी त्यात. आता मला बरेच लोक काय विरोध करतात, मी शेतकऱ्यांना हुशार करतोय. मला लोकांना मला मी प्रत्येकाच्या आज डोळ्यावे तोंडावे त्यांना वाटतं की दिवेकर आपल्याला उघड करतोय, एक्सपोज करतोय. मी एक्सपोज नाही करत. मी खरं सांगतोय शेतकऱ्यांना की तुम्ही आता हुशार व्हा, स्वतः गोष्टीचा अभ्यास करा आणि प्रगती करा. मी कोणाविषयी वाईट नाही बोलत. आपण सांगतो होतं ते सांगतोय. मल्चिंगचा मुद्दा त्या दृष्टीने महत्वाचा आहे. तो मुद्दा शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक निवडा. आणि आता 20 मार्च पर्यंत जिथं ज्यांच्याकडे टेम्परेचर वाढत नाही किंवा 10 मार्च पर्यंत ज्यांच्याकडे टेम्परेचर वाढत नाही, 38 डिग्री पर्यंत राहते पुढं ह्याच्यानुसार पहिल्या 20-25 दिवसात म्हणजे 1 एप्रिल पर्यंत त्यांनी सिल्वर टाका. ज्यांचं टेम्परेचर 40च्या पुढे जाते आणि त्याचं सिल्वर तुम्ही पांढरा टाका. त्याला 2 पिकं करायच्या आणि आता लागवड करायची सिल्वर घ्या. स्प्रिंकलर वापरा, स्प्रिंकलरची गरज आहे. मल्चिंगचा मुद्दा झाला बऱ्या प्रकारे कव्हर. हो सर. ओके, आता पुढचा मुद्दा आहे बेड तयार करताना घ्यायची काळजी. 4000 कॅरेट काढायची म्हणजे बेड मध्ये ताकद पाहिजे. बेड कसा काढायचा, कारण बऱ्याच लोकांना बेडची रुंदी, लांबी आणि उंची याचा अंदाज नसतोय. उन्हाळ्यात सुद्धा मी असे कित्येक शेतकरी पाहिलेत की ज्या बेडला हाईट देतात, बेड डोम शेप निघता करतात, मग पाणी काय होतं, रूट झोन तयार होतं. कारण उन्हाळ्यामध्ये जमीन तापलेली असते. तुम्ही दिलेलं सगळं पाण्याचा थेंब सरळ खाली जातो व्हर्टिकली आणि साईडला पांगत नाही. कारण रूट झोन काय, तुमची मुळं काय 2 फूट टमाट्याची खाली खोल नाही जाऊ शकत, ती साईडला पांगतात. त्याच्यामुळे तुमचा मल्चिंग जर 20 फेब्रुवारीच्या लागवडीनंतरचा असेल तर तुमच्या बेडला जास्तीत जास्त 1.5 फुटापर्यंत उंची पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. 1.5 फुटाची उंची, रुंदी, वरचा टॉपचा सर्फेस कमीत कमी 2 फुटाचा पाहिजे. कमीत कमी शब्द वापरते बरं का, 2 फुटाचा पाहिजे. मल्चिंग पेपर गाडताना इतका पण गाडू नका की 50% पेक्षा जास्त मल्चिंग तुम्ही 3.25 फुटाचा तुम्ही बेड घेतलाय आणि इकडून 1 फूट आणि इकडून 1 फूट त्याच्यावर मातीच पडली. काय तुम्हाला मल्चिंगचा फायदा मिळायचा सांगा बरं. मग म्हणजे मल्चिंग निघून आहे, उकडून आहे किंवा आमकं नाही म्हणून फार नको तेवढी माती त्याच्यावर टाकणारी पण मी लोक पाहिजे, त्याचा काही फायदा नाही. गरजेपुरती जेवढी माती टाकायची तेवढंच मल्चिंग टाकणं गरजेचं आहे, माती टाकणे गरजेचं आहे. आणि बेडची रुंदी 2 फूट मिनिमम. वरचा टॉपचा सरफेस शब्द 2.5 फुटापर्यंत असेल तर तो सरफेस सर्वोत्कृष्ट रूट झोन डेव्हलप करणार. आणि 1/2 ते 1.5 फूट उंची ठेवा. त्याचबरोबर ती आता तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड करा, तुमच्या वावराच्या उताराच्या दिशेला जिकडे तुमच्या वावरातून पाणी बाहेर निघते तिकडे 1/2 फूट खोल तुमच्या नॉर्मल लेवल पेक्षा, झाडाच्या जमिनीच्या नॉर्मल लेवल पेक्षा 1/2 फूट खोल, जो ऊसातला 3 चाकी ट्रॅक्टर असतो जो चाळणी बांधणी करतो त्या ट्रॅक्टरनी पाठ काढा. पाऊस कोणत्याही महिन्यात कधीही कुठेही धो पडतोय, त्यावेळेस ह्या उन्हाळ्यात पाऊस किती झाला तर ते वावरातलं पाणी त्या जी खोल 1/2 फूट आपण चर ठेवली त्या चरीतून ते निघून गेलं पाहिजे. त्याचा जमिनीचा स्लोप आणि तुमचा पाण्याचा स्लोप याचा ठेवून तुमच्या वावरातून पाणी खूप वेगाने बाहेर गेलं पाहिजे. या दृष्टीने तुमच्या वावराच्या त्या कोपऱ्याला तर असली पाहिजे म्हणजे असली पाहिजे. कधीही पाऊस पडू शकतो. आता ही सध्याची जी वातावरण, हवामान तज्ञ आपल्या ग्रुपला आहेत, मार्गदर्शन करतात. आपण पाहतोय 2-3 वर्ष गारपीट होती मार्च मध्ये, एप्रिल मध्ये. अचानक पावसाचं वातावरण तयार होते, पावसाळ्यात पडत नाही त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. आणि मग तुम्ही रान अशा पद्धतीने बांधलेलं असेल की ज्या रानातून पाणी फार पीक जाऊ शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही. गेलं तुमचं, पाऊस पडून गेल्याच्या नंतर 4 दिवसात प्लॉट उभारणार, पिवळा पडणार, करपणार, डावण्या येणार, कळी गळून तुमची सेटिंग होणार नाही किंवा प्रॉब्लेम येणार. त्यामुळं बेड तयार करत असतानाच वावराच्या दिशेने खाली 1/2 फूट खोल बाहेर जाणारी पाण्यासाठी व्यवस्था किंवा चर काढणे गरजेचं आहे. आणि बेडची लांबी आणि तुमच्या ड्रिपच्या लॅटरल आणि तुमच्या मागं कितीची मोटर आहे, तुमच्या ड्रिपर किती फुटावे, 1 फुटावे, 6 फुटावे, त्याचा आउटलेट किती आहे, 2 लिटरचा आहे, 4 लिटरचा आहे, 6 लिटरचा आहे, 8 लिटरचा आहे, तो स्टँडर्ड आहे, ISI नॉन ISI आहे, त्याच्यानंतर ते पाणी कशा पद्धतीने त्याच्यानुसार तुम्ही बेडची लांबी ठेवा. कारण काय आहे, तुम्ही 20 mm चा ड्रिप टाकलंय पण तुमच्या मागं मोटर कमी प्रेशरची आहे किंवा क्षेत्राला तुमचा वॉल मोठा आहे, तसं नका करू. तुम्ही त्याचा अभ्यास करा. त्या लॅटरलच्या शेवटच्या टोकामध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा टाकलंय त्यावेळेस वाटी ठेवा.
त्या वाटीमध्ये किती पाणी पडते, 1 मिनिटात, 2 मिनिटात, 3 मिनिटात, 5 मिनिटात. त्याच्यानंतर तुम्ही सबमेन आहे, त्या सबमेनच्या तिथंच तेवढेच हाईट वरती दुसरी वाटी ठेवा, त्यात पाणी घ्या, दोन्हीतलं पाणी मोजा, बाबा शेवटच्या टोकाला तेवढ्या वेळात पाणी किती ml पडले आणि जवळच्या सबमेनच्या तिथं किती ml पडले. मग तो डिस्चार्ज समान आहे का, एक समान आहे का, का मग आपला डिस्चार्ज इथं थोडा जास्त आहे इकडे कमी आहे, मग सबमेन मध्ये घेतली पाहिजे. किंवा मग एक काम करू, आपली लांबी जास्त आहे, आपण वावराच्या दोन्ही बाजूने सबमेन टाकू. मित्रांनो, 4000 कॅरेट काढायचे असतील तर ऑल दिस फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या गोष्टी तुम्हाला वाटते खर्च वाढवणाऱ्या आहेत, ह्या खर्च वाढवणाऱ्या नाहीत, तुम्हाला योग्य दिशेने नेणाऱ्या आहेत. कारण तुमच्या पहिल्या झाडांना, पहिल्या 50 फुटाच्या झाडांना तुम्ही टाकलेली खतं पाणी जास्त पडत असेल तर तिथं जास्त पडणार, तिथून पुढच्या 50 फुटाच्या झाडांना मध्यम पडणार, आणि तिथून पुढच्या 50 फुटाच्या झाडांना जर कमी पडणार असतील आणि तिथून पुढच्या 50 फुटाच्या झाडांना ते 10% सुद्धा मिळणार नसेल, तर सगळ्या वावरातून सगळ्या झाडांना मिळणारी उत्पादकता जर समान मिळली नाही, मला सांगा तुम्ही 4000 कॅरेट काढू शकताय का? इज इट पॉसिबल? नाही. म्हणून मग आपण ठीक आहे, तुम्हाला नाही परवडत ना, ड्रिप तुमचं ब्लॉक होत असेल, चॉक होत असेल, तुम्हाला नाही असायचं करायचं, पण मग तुमचा सबमेन, कारण तुम्ही एकदा सबमेन घेतली की ती 20-25 वर्षाकरता पुरणारी आहे बाबांनो. ती काय सबमेन तुमची खराब होत नाही. त्याला लय वाटत असेल ना, तर त्या सबमेनला तुम्ही ही करा, आपली जी खराब झाली पोती असते ती टाका वरनं, एकदा वरच असते तुमची सबमेन, तो पोत्याने सूर्यप्रकाशाला फरक पडतो, आणि नंतर परत पीक संपल्यावरती परत पोती बाजूला हे करून घ्या, काय नाही होत. हे केलं तसं तुमचे ते पिका हे जे सॉरी उन्हाचा परिणाम डायरेक्ट त्याच्यावरती होऊ नये म्हणून तसं करा. पण सबमेन, ड्रिपर, तुमची लांबी आणि त्यातून होणारा आउटलेट याचा तुम्ही अभ्यास करा, म्हणजे कारण त्याचा आणि डिस्चार्जचा संबंध खताशी येतोय, आणि खतं सगळ्याला सम प्रमाणात मिळली नाही, तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. त्याचबरोबर आता एक आवर्जून मी गोष्ट सांगतो, मी ही पण मागच्या वर्षी अनुभवली. तुम्ही जी खतं देताय ना, ती तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्या. म्हणजे समजा तुमचं 1 तास तुम्ही पाणी देताय, पहिले 5 मिनिटं आणि शेवटचे 5 मिनिटं, एवढ्या 10 मिनिटातच फक्त तुम्ही खतं देऊ नका. मग 1 तासातले 10 मिनिटं गेले, 50 मिनिटं तुमचं खत चालू राहील, अशा पद्धतीने तुम्ही खतं द्या. मग ते किती पाण्यातनं द्या त्याच्यानुसार द्या, 200, 300, 400, 500 लिटर पाण्यातनं द्यायची त्याच्यानुसार द्या. कारण एक सोडून 2 तुम्ही बॅटरी पंप ठेवा, किंवा तुमच्याकडे ते एक समान वेगाने नेणारे आता बरेच मार्केटमध्ये बुस्टर पंप आहेत जोडणारे, ते ठेवा. ते तुम्हाला वर्षाला आहे ना, तुमचे 2 खराब होऊ द्या, त्याची किंमत 5 ते 7 हजार असते एकाची, किंवा लय भारीतलं घेतलं 10 हजार असते, 2 खराब झाले 20,000 गेले. पण तुमच्या खताची उपयुक्तता आणि त्या पिकाची त्या रेटची जर तुलना आणि त्या गोष्टीचा विचार केला, आणि ते जर तुम्हाला फक्त तुम्ही पूर्ण पिकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेवढी खतं देताय त्याची ही पिकशी तुमच्या पिकाने पूर्ण यूज केली, आणि त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये 25 ते 40% जर वाढ झाली एक्स्ट्राची, तर त्या 40% वाढ आणि त्यापासून मिळणारी पैशाची बेरीज ही त्या 2 नाही 10 पंपापेक्षा जास्त असते मित्रांनो. याच्यावर तुम्ही विचार करा. कारण मी असे कित्येक शेतकरी पाहिलेत की पंपाचा पाईप फुटतो म्हणून पुढचा नौजलला असलेला जो खोल आहे किंवा तो जो प्रेशर आहे तो जास्त नाही राहिला पाहिजे हे बघणार आहेत. तुमचं एका फवारणीला 400 लिटरच्या ऐवजी 600 लिटर पाणी गेलेलं चालेल, त्या 200 लिटरच्या औषधाची किंमत तुम्हाला नाही, पण तुमच्या त्या पाईपाची किंवा तुमची बॅटरी पंपाची खराब होऊ नये याची किंमत आहे तुम्हाला. ती 4,000ला मिळतील, त्यातला बॅटरी 500ला मिळतील, हे तुम्हाला गणित नाही कळत. तुम्ही म्हणणार नको 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 ती बॅटरी लवकर खराब होईल, ते पंपावर दाब येते, पुढे असलं नौजल वापरला. अरे पण जितकं फाईन ड्रॉपलेट पडते, जितके फाईन पानावरती ड्रॉपलेट पडले जातील तेवढे जास्त वेगाने शोषले जाणार आहेत, तेवढं पाणी फवारणीचं कमी लागणार आहे. तेवढं पाणी कमी लागलं तर औषधाचा खर्च कमी येणार आहे. ज्या माणसाला आपल्याला पंप मारायला बोलवायचे त्याला पंपानी भाडं देतोय, त्या पंपाचा खर्च कमी येणार आहे, हे काय माणसाच्या डोक्यात येणार नाही. तो म्हणणार झाड धुवून काढायचे. अरे तसं तर मग ह्या ज्या SSN मशीन आहेत किंवा तुमचे जे आता ड्रोन आलेत 10-20 लिटर मधून हजारो एकर जमीन फवारतात. काय अमेरिकामध्ये किंवा ज्या मोठ्या मोठ्या जास्त हाय इल्डिंग व्हरायटी आहेत किंवा ज्या मोठे हाय एकरेज आहेत ज्यांचे क्षेत्राचे, तिथं काय प्रत्येक जण पंपानेच फवारतं का हो? तिथं सगळी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे.
तुमचे पर एकरचे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्या ह्याच्यात टाकायचे. तेवढे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट टाकले की ते बरोबर काम ते तुम्ही 10 लिटर मधनं मारा नाही तर 20 लिटर मधनं मारा. त्यावरती त्याचा कव्हरेज झाला, विषय संपला. ड्रॉपलेट साईजला खूप महत्व आहे. तसं आहे, तुम्ही त्यानुसार काम करा. तुमच्या पैशाची बचत, वेळेची बचत, औषधाची बचत आणि मजुरीची बचत ती करा आणि उत्पादकतेत वाढ घ्या. मी बचत करत असताना उत्पादकतेच्या वाढीत तडजोड करायला सांगत नाही. म्हणून त्या मुद्द्यावरती तुमचं काम होणं गरजेचं आहे. कारण पहिल्या टप्प्यात शेतकरी तिथं चुकतो. तो ड्रिपचे पैसे वाचवायला जातो. त्याला वाटतं सब एकच पाहिजे, नको जाऊ दे, ती मधी नको, परत चालायला का ताप होतोय, ती कडलाच राहू दे, थोडं 5-50 फूट होईल ऍडजस्ट, काय नाही होत, 20 mm ची टाकू, काय नाही होत, नॉन ISI टाकू, ठीक आहे. आहेत नॉन ISI मध्ये पण कंपन्या चांगल्या आहेत, टाका ना तुम्ही. त्याच्यानुसार थिकनेसच्या आणि त्यातले जे ड्रिपर आहेत त्याची ते कशा पद्धतीने फ्लो होऊन जाते, थेंब त्याला किती होईल त्याच्यानुसार तपासून टाका. ओके. आता पावसाळी टमाट्यामध्ये, हिवाळी टमाट्यामध्ये डबल लॅटरलचा रोल नाही उत्पादनामध्ये तेवढा जितका उन्हाळ्यामध्ये. 4000 कॅरेटच्या गणितामध्ये रूट झोन आणि पाण्याचा तुमचा व्यवस्थापनाचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. 500 ते 1000 कॅरेट वाढवायची ताकद फक्त पाणी व्यवस्थापनात आहे. हे वाक्य हायलाइट करून लिहून ठेवा तुमच्याकडे, किंवा माझं वाक्य हे महत्वाचं आहे. जमीन, व्हरायटी, लावण्याची पद्धत आणि त्याच्यानंतर तुमचं पाण्याचा रोल. हा आला तिसरा मुद्दा. अजून मी खता औषधावर आलेलो नाही उत्पादन वाढवायच्या. म्हणून आणि तुम्हाला बघायचं असेल हे ऑडिओ रेकॉर्ड होत आपलं, माझं वाक्य रेकॉर्ड करा. तुम्ही एका वावरामध्ये डबल लॅटरल टाका, त्यातल्या एका बेडला सिंगल ठेवा आणि बाकी सगळ्या वावरातल्या सगळ्या याला डबल लॅटरल टाका. तुमच्या उत्पादकतेमध्ये जर बदल नाही झाला, ज्याला डबल लॅटरल झाली, तर तुम्ही त्या डबल लॅटरलचे पैसे माझ्याकडून घेऊन जायचे. दिवेकर, तुम्ही क्लब हाऊसच्या मैत्री विचारांच्या ग्रुपवरती आम्हाला भाषण झाडलं आणि मी तुमच्या लागून 2 लॅटरल टाकल्या आणि मला या लॅटरलच्या त्याच्यात काही उत्पादनात फरक दिसला नाही. माझे पैसे द्या, मी देतो, काय नाही अडचण. पण तुलना करा. तुम्ही पुढच्या वर्षी म्हणताल त्याला बाकीचा खत मातीचा खर्च कमी करू, पण डबल लॅटरल पहिली टाक. आता नवीन लॅटरल मार्केटमध्ये आल्यात 1 फुटावरती ड्रिपर असलेले, ज्याला नाही डबल टाकणं शक्य, परंतु 1 फुटावरचं लॅटरल असलेलं ड्रिपर टाका. 1 फुटावरती ड्रिपर असलेले किंवा अर्ध्या पाऊण फुटावरती ड्रिपर असणारे मार्केटमध्ये ड्रिपर आहेत, पण त्याचा आउटलेट फक्त 2 लिटरचाच पाहिजे, लक्षात ठेवा. कारण त्याचा आउटलेट जास्त असेल तर उलट वॉटर लॉगिंग कंडिशन तयार होणार. कारण 6 फुटावरती ड्रिपर समजा तुमचा गोल जो थेंब पडतोय तो 1 तासामध्ये समजा 1 गोलाईनुसार 1 फुटाची गोलाई कव्हर करत असेल आणि तो अर्ध्या फुटावर तुमचं तेवढं पाणी पडत असेल तर तुमचं वॉटर लॉगिंग कंडिशन येणार. किंवा डबल लॅटरल टाकणाऱ्या व्यक्तीने बेड मध्ये असणाऱ्या पाण्याचा वापशा कंडिशनचा अभ्यास करूनच पाणी द्यावं. सिंगल लॅटरल टाकतोय त्या पद्धतीचं पाणी दिलं तर उलट तोटा होणार. नाही तर तशा पद्धतीने पाणी देऊन तो माझ्याकडे पैसे मागायला. यांनी डबल लॅटरल टाकल्याच्या नंतर मागच्या वर्षी जर तो 4 दिवसाला 2 तास पाणी देत असेल तर या वर्षी त्यांनी 4 दिवसाला 1 तास पाणी देणं गरजेचं आहे. हे समजून घ्या. त्या पाण्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी 2 फुटाचा मल्चिंगचा पेपर फाडायचा बेडवरचा. कारण पेपर फाडल्याच्या नंतर जो उघडी माती असते ती उन्हाने लवकर गळते, म्हणजे ती लवकर वापसा येणार. तिथं तुम्हाला प्रॉपर पाण्याची कंडिशन कळणार वापसा. 2 फूट मल्चिंग फाटल्यावर फरक पडत नाही. किंवा तिथं मका लावायची, मका सेन्सिटिव्ह आहे पाण्यासाठी, ती लगेच पाण्याचा सुकवा दाखवते आणि तुम्हाला कळतं की पाणी कमी होते का जास्त होते आणि त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. काय अडचण नाही, 2 फुटाचा मल्चिंग फाडला म्हणून काही प्रॉब्लेम नाही. पण पाणी व्यवस्थापनामध्ये प्रॉपर कव्हरेज, बेडचा प्रॉपर वाला होणं आणि झाडाची मुळं जास्त वापसा कंडिशन मध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. याचे 2000 कॅरेट 4000 कॅरेटच्या ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा जो येतो तो पहिलं पाणी किती द्यावं, दुसरं पाणी किती द्यावं, किती दिवसांनी द्यावं आणि त्याच्यानंतरचं पाणी व्यवस्थापन कसं करावं. कारण इथं सुद्धा शेतकऱ्यांची रोपांची मर किंवा रोपांची डेव्हलपमेंट, मुळांचा विकास, फुटव्याची संख्या, झाड उभं जाते का एक शिवडी जाते, याचा सुद्धा रोल आहे. कारण तुम्ही सुरुवातीला पाणी जास्त दिलं की झाड तुमचं उभं जाणार. कारण तुम्ही पहा झाडाच्या वसव्यामध्ये मोठी झाडं ज्यावेळेस असतात आणि तिथं वसव्यामध्ये आपण काय लावलं, फार हिरवगार असतं, काळू की त्याला भरपूर असती, झाड उभं वाढलेलं असतं पण त्याला फळच लागत नाही, ते उभं वाढतं. तिथं पाणी त्याला तुम्ही सारखंच दिलं, मुळांना रूट झोनला ताणच लागून दिलं नाही, मुळं पांगलीत नाही, ते झाड नुसतं उभं जाणार. कारण फुटवा काढायचं त्याला गरज वाटणारच नाही, ते नुसतं उभं जाणार.
1-2 मिनिटं फक्त पाणी पितो. मित्रांनो, सांगत असताना काही मुद्दे आपण लिहून ठेवले पाहिजेत. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 4,000 कॅरेट एकरी उत्पादन घ्यायचं आहे, महत्वाचे मुद्दे आहेत. तुम्ही शक्यतो या गोष्टी लिहून घ्या. परत परत आपल्याला या गोष्टी ऐकायला मिळणार नाहीत. धन्यवाद. तर पाणी व्यवस्थापनाच्या मुद्द्यामध्ये पहिलं पाणी एक उदाहरण देऊन सांगतो कसं द्यायचं, किती द्यायचं, आणि 4 दिवस 6 दिवस ती हिट बाहेर काढायला बेडगार करायला द्यायचं नाही. ती सिस्टीम चुकीची. कारण तुम्ही जमिनीला गार केलं त्याचा जोमच संपला. जीवनामध्ये प्रगती कोण करतं? ज्याच्यामध्ये जोम आहे, ऊर्जा आहे, उत्साह आहे, गरम आहे, तो करतो. जो गार पडलाय तो मेलेला असतो. आपण म्हणतो ना ह्याचं शरीर गार पडलं म्हणजे हा मेला. मग मातीला करून आपण मातीला मारायचं का तेव्हा ती जोर गार आहे? तसं हिट किंवा जमिनीतली ती गरज किती आहे? जमिनीला पाणी द्यायचं नाही, पाणी पिकाला द्यायचं. वाक्य समजून घ्या. जर का तुम्ही जमिनीला पाणी देताय तर तुम्ही सगळी रोग, सगळ्या किडी, सगळ्या डिफिशियन्सी तुमच्या जमिनीत स्वतः आणून सोडताय आणि तेच तुम्ही पाणी पिकाला देताय तर तुमच्या पिकाची वाढ करून उत्पादकता मिळणार. मग पहिलं पाणी किती द्यायचं? ज्या दिवशी तुम्हाला रोपं लावायच्या त्या आदल्या रात्री किंवा त्याच्या एक रात्र आधी. जर लाईटीचं तुमचं काय उलट सुलट असेल तर, लोड शेडिंग नुसार दिवस रात्र पाळी बिळी आमकं तमकं काय असेल तर ते किती द्यायचं? तासाव नाही, 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास, 8 तास असं नाही. ते पाणी ती जी बेडची मांडी आहे ना वरची ती ओली होईल एवढं द्यायचं. जुन्या ओलीला नवीन ओल मिळली नाही पाहिजे. म्हणजे किती द्यायचं? एक उदाहरण देऊन सांगतो. आपण लहानपणी चहा, बिस्किट, पाव खायचो. आपण पाव किती बुडवायचो त्या चहात किंवा बिस्किट किती बुडवायचो जेणेकरून ते बिस्किट तोंडापर्यंत जाताना गळून पडणार नाही. इतक्या वेळच बुडवायचो ना. का? बिस्किट किंवा पाव इतका बुडवायचं की ते तोंडात न जाता खाली पडत. तसं तुमच्या बेडला तुम्ही एवढं वळवलं की ते पार एवढं पार गार झालं की त्याला विषय संपला. त्याचा तोटा काय होतो? जसं ते तुमचा पाव खाली जमिनीवर पडतो जास्त झाल्यामुळं, तसं जमिनीला तोटा काय होतो? गार होते, जमीन घट्ट होते, कॉम्पॅक्ट होते. जसं वापसा कंडिशन येईल, जसं त्यातली पाण्याची लेवल कमी कमी होत जाईल तशी तशी ती जमीन दगड होत चालते. तुम्ही मग म्हणता जमीन ओली असताना मशागत करू नये, नांगरट करू नये किंवा जमीन तुडवू नये, ती कॉम्पॅक्ट होते. म्हणजे ओलावा हा कॉम्पॅक्टनेसला चालना देतो, हे तुम्हाला पटतं. मग हिथं ओलावा तुमच्या घट्टपणाला चालना नाही का देणार? तुमच्या जमिनीचा ओलावा तुमच्या मुळांना दगड म्हणून काम नाही का करणार? अति ओलावा. म्हणून मी शब्द वापरला बी स्पेसिफिक. फक्त पिकाला पाणी द्या, जमिनीला नाही. मग पहिला बेड मांडी ओली करा जेणेकरून पुढील 10 ते 15, 16 दिवसामध्ये त्या बेडचा ओलावा त्या मुळांना तिकडे पाणी शोधायला घेण्यासाठी प्रेरित करेल आणि मूळ तिकडे डेव्हलप होते. स्प्रिंकलर केल्याचा फायदा असा होतो, पहिल्यांदा एकदा तुम्ही बेड मधून पाणी दिलं की मी माझ्या शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही पुढील 15 दिवस पाणी देऊ नका. गरज वाटली फक्त 15 ते 20 मिनिटं 7-8 दिवसात एकदा जर वाटली तर. जर जमिनीत तिथलं खूप कॉम्पॅक्ट झाल्यासारखी वाटत असेल तर पाणी द्यायला सांगतो. जमिनीला जर कॉम्पॅक्टपणा आला नाही, घट्टपणा आला नाही तर मी पाणी द्यायला सांगत नाही. कारण जे स्प्रिंकलर आपण चालवतो त्या झाडाच्या होलाच्या तिथं जी जागा थोडक्यात मल्चिंगचं होल मोकळं असतं त्याच्यातून जे पाणी पडतं ते पाणी त्या मुळांना न बसू देतात तेवढी स्ट्रेस हे करतं. म्हणजे तेवढ्या मिनिटाचं ओलावा दिल्यामुळं. आणि नंतर काय होतं, ती खालची मुळं जी मल्चिंगच्या आतली पाणी कमी झालेली असतात ना, पाणी कमी झाल्यामुळं ती मुळं पाण्याच्या शोधात लांब जातात आणि तो जास्तीत जास्त ओलावा ग्रॅप करण्याचा प्रयत्न करतात आणि मुळांची डेव्हलपमेंट डबल वेगाने होते. आणि तेच तुम्ही जर बेड चालू केला, ड्रिप मधनं पाणी दिलं तर तुम्ही 8 दिवसांनी 4 दिवसांनी तुम्हाला वाटते झाड मरल, झाड अमकं होईल, झाड तमकं होईल आणि तुम्ही ते जर दिलं तर तुमच्या मुळांची डेव्हलपमेंट होणारच नाही. कारण त्याला जर ओलावा मिळाला आणि त्याला जर असं वाटतं की मला जेवढी आता ओल पाहिजे तेवढी ओल माझ्या हितच आहे
2-3 इंचाच्या गोलाईमध्ये, ते कशाला 10 इंचावर जाईल, ते कशाला 15 इंचावर जाईल. आणि ते 15 इंचावर गेलंच नाही तर तुमच्या त्याला झाडाला पुढे चालून ज्यावेळेस फुलं लागतील, सेटिंग होईल, साईज होईल, कलर येईल, त्या टायमाला त्याला मुळच कमी पडणार अन्न वाढायला. आणि कशाला तुमच्या झाडाला ऍव्हरेज मिळेल, कशा 4,000 कॅरेट मिळतील, कसे तुमच्या ह्या गोष्टी होतील. त्यामुळं पहिलं पाणी दिल्याच्या नंतरच दुसरं पाणी देताना फक्त गरज पडली तर आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण हो का, पाणी जास्त झालं म्हणून 50 समस्या येतील आणि त्या समस्या दुरुस्त करणं सोपं नाही. पाणी कमी पडलं ना तर दुसऱ्या मिनिटाला पाणी तुम्ही दिलं तर तुमची समस्या दूर होती. म्हणजे जसं शुगर कमी झाली तर तुम्ही एक चिमूट साखर खाल्ली किंवा 4 दाणे खडी साखराचे खाल्ले तर लगेच शुगर तुमची जागे होणार. पण तीच जर शुगर वाढली तर मात्र तुम्हाला डॉक्टरकडे न्यावं लागणार नाही, तुम्ही जाणार यमराजाकडे. तसं तुमच्या पिकाचं आहे. शुगर वाढवायची नाही तुमच्या ह्याची, त्याला तेवढं पाणी द्यायचं नाही की तो सगळ्या रोगाला बळी पडेल, सगळ्या डिफिशियन्सीला बळी पडेल, मुलांना चालनाच मिळणार नाही, त्याची प्रतिकार क्षमताच डेव्हलप होणार नाही. कारण मुलांना सवय लागली तर झाडाला सवय लागते लढायची. तुम्ही मुलांना लढूनच नाही दिलं, झगडूनच नाही दिलं, झाड कसं झगडल, नाही जगणार. म्हणून पाण्याचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून मी याच्यावर थोडं स्पेशल बोललोय. कारण 4,000 कॅरेट काढायचे आहेत किंवा 2,000 कॅरेट काढायचे आहेत, 3,000 कॅरेट काढायचे, तर त्या रूट झोन मध्ये ती पॉवर पाहिजे, तेवढा तो विस्थापित झालेला असला पाहिजे, तेवढं त्याच्या रूट झोन मध्ये मुळांची संख्या, त्याची जाडी, त्याचा शुभ्रपणा, जिवंतपणा, क्रियाशीलता तेवढी पाहिजे. देन अँड देन यू कॅन गेट द 2,000 कॅरेट. त्याच्याशिवाय नाही. म्हणजे हा मुद्दा लक्षात आला. म्हणून पाणी व्यवस्थापन, स्प्रिंकलर आणि पहिल्या 15-20 दिवसात त्याचा पण व्हिडिओ बनवला तुम्ही पाहू शकता, काय अडचण नाही. आता डबल लॅटरल ड्रिपवर फक्त काळजी घ्या, पाणी तुमचं 2 पाण्यातलं अंतर आणि पाण्याचा ड्युरेशन आणि ते देण्याचा काळ याच्यावर तुम्ही काम करा. आपल्या ग्रुपमध्ये सुदाम गुंड म्हणून आहेत, त्यांनी 15-20 वर्षापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये ह्या गोष्टी खूप काम केलं. कित्येक लोकांना त्यांनी, म्हणजे मी अजून आमच्या दोघांची भेट नाही पण मी त्यांच्या खूप म्हणजे नाव ऐकून आहे त्यांचं आणि ते मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो, अजून भेट आमची नाही. परंतु पाणी व्यवस्थापन, पाण्याचा उत्पादनातला रोल, त्याची उत्पादकता वाढल्यामुळे जमिनीतला जो काय ऱ्हास होतोय, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी खूप काही किती वर्षापूर्वी काम सुरू केलं. कित्येक शेतकऱ्यांना हुशार केलं, जमिनीला वाचवलं आणि म्हणजे त्या दिशेने त्यांनी काम केले. म्हणजे मी माझ्या शेतीमध्ये सगळ्यात जास्त कशामुळे फेल झालेलं असेल तर आमचं पाणी मोचाळ आहे आणि पाणी जमिनीची जी काय कॉम्पॅक्टपणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या एवढ्या भयानक आहेत ना. तुम्ही जर माझं एकच क्षेत्र फक्त चांगलं आहे, जे मला जेवढे माझे क्षेत्र आहेत, बाकीच्या ठिकाणी आहे ना अक्षरशः वादळात दिवा लावण्यासारखं काम आहे. एवढं भयानक काम आहे तिथं करावं लागतंय. पण मी त्या गोष्टी तिथं धडपडतोय म्हणून मला कळते. म्हणजे मी सुद्धा गुंड सरांचं उदाहरण का दिलं, कारण मी जेव्हा शेतीतला मला कळत नव्हता तेव्हा मी त्यांचं नाव त्यावेळेस ऐकलं होतं आणि त्यांचं काम असतच होतं. आमच्या 2 तालुक्यात असेल किती, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्या गोष्टीचं महत्व लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता दुर्दैव आहे, सगळ्याला ते पटतं असं नाही आणि पटलं तर ते पुढे टिकवून ठेवतात असं पण नाही. कारण आळस आणि कंटाळा आणि सगळं आयते मिळण्याची वृत्ती शेतकऱ्यांच्या मध्ये जास्त आहे आणि त्याच्यामुळे होते. कारण जसं आम्ही बिझनेसमन, नोकरीवाला 24 तास नोकरी करतो, त्याची ती कामं सांगितलेली रोजची रोज करतो, तसं शेतकऱ्याचं नसतं ना हो. आज मला समजा दुकानात जायचे, मी सकाळी 9 ते संध्याकाळी 7, दुकान माझं कधी मी बंद ठेवल का, नाही, मग माझी प्रगती होईल. तसं शेतकऱ्याचं आहे का, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 रोज कंटिन्युअस हुशार माणसासारखं, बरं का, कामाला जातोय तसल्या माणसासारखं नाही, मजूरसारखं हुशार माणसासारखं. जसं दुकानदार अकाउंटिंग होतो, आलेल्या मालाची किंमत पाहतो, विक्रीच्या मालाची किंमत पाहतो, एखादा व्यावसायिक दुसऱ्या गोष्टी पाहतो, नोकरदार त्याला जे सांगितलेलं काम सांगितलेल्या चौकटीत करतो, तसं शेतकरी प्रत्येक गोष्ट चौकटीत करतोय का. हे जर शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्ट त्या पद्धतीने केली आणि त्याच्यानुसार नोंद ठेवली, मग कशी बाजी म्हणून सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची, आलेल्या अनुभवाची, डोसची, खताची, व्हरायटीची, त्याच्यानुसार मग बघा 4-5 वर्षांनी त्याला कोणाची गरज नाही, सगळ्याचा बाप होईल. आणि आपल्याला आहे ना, म्हणजे मला मैत्री विचारांच्या ग्रुपच्या माध्यमातून हे सांगायला आवडेल की आपल्याला आपल्या गावात आपला ठसा उमटला पाहिजे, आपली शेती 1 नंबरची असली पाहिजे असे लोक म्हणली पाहिजे. आज सगळीकडे निगेटिव्हिटी आहे, बाबा अमकं बाजार नाही, तमकं बाजार नाही, आभाळ असे, तमकं तसे, सगळं असे. पण ह्या सुद्धा ह्याच्यात
कित्येक शेतकरी आहेत की ज्यांनी किती पिकांचे पैसे केलेत. आता आलेवाल्यांचे मालामाल झाले, लसणावाले आता मालामाल होणार, टमाटोवाले मालामाल झाले, मध्ये आता शेवंत चांगलं मला पहिल्या टप्प्यात नाही पण माझे चांगलं झाले पैसे फुलाचे याचे. म्हणजे मी ह्याच मंदीमध्ये मी किंग ठरून गेलो ना. म्हणजे आपल्याला ते कळलं पाहिजे. तसं आता तुम्ही तुमची शेती करत असताना तुमच्या पिकाची निवड आणि तुमच्या गावातल्या त्या गोष्टीची निवड करून तुम्ही प्रगती केली पाहिजे. 2000 कॅरेट काढणे, 4000 कॅरेट काढणे, कोणत्या टायमिंगला कोणत्या पद्धतीने कसं करणं हे तुम्ही हुशार व्हायचं. आता मल्चिंगचं महत्व झालं, पाणी देण्याची पद्धत झाली, तयार करण्याची पद्धत झाली, सगळ्या गोष्टी बऱ्या प्रकारे झाल्या. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे 4000 कॅरेट काढण्याच्या दृष्टीने, तो म्हणजे रोपांची संख्या. धन्यवाद सर. अतिशय सखोल अशी माहिती आपण टोमॅटो पिकासंदर्भात आत्तापर्यंत दिलेली आहे. या सेशनचा उर्वरित भाग आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, ही मैत्री विचारांची या क्लब हाऊस ॲपवरती जे आपले रूम होतात त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे डाउनलोड कसं करायचं आणि वापरायचं कसं या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या ही मैत्री विचाराची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याची सविस्तर लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आपण तो व्हिडिओ बघावा आणि आपल्या सहकारी मित्रांना पण तो व्हिडिओ पाठवावा, जेणेकरून जास्तीत जास्त सहकारी मित्रांना, शेतकरी मित्रांना या क्लब हाऊस ॲपचा फायदा होईल. ही मैत्री विचाराच्या ग्रुपला आपण सामील व्हा आणि शेतीमध्ये ज्या काही अडचणी येतात, ज्या काही समस्या येतात त्या सोडवण्यासाठी ही मैत्री विचाराचा ग्रुप सदैव प्रयत्नशील आहे. असे शेतीविषयक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ही मैत्री विचाराची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.